श्रोतेहो नमस्कार. आजच्या या कथेचं नाव आहे ती. या कथेचं लेखन आणि अभिवाचन देवेंद्र देशपांडे. ऐकूयात कथा ती. ती हा शब्द म्हणजे एका संकल्पनेचा सागर आहे. ती म्हणजे एक स्त्री, एक गृहिणी, एक आई, एक बहीण, एक सखी आणि बरंच काही. तिच्या प्रत्येक रूपामध्ये वेगळेपण आहे. ती कधी अन्नपूर्णा आहे, ती कधी लक्ष्मी आहे, ती मोहिनी आहे, ती कधी रणचंडिका आहे, ती सत्यवानाची सावित्री आहे, ती भोळ्या नीलकंठाची शुभ्र पार्वती पण आहे. पण या सगळ्या रूपांमध्ये एक समान आहे: निस्वार्थ प्रेम, अपार सहनशक्ती आणि असीम धैर्य. घराच्या ऊर्जेचं मूळ म्हणजे ती. तिचं अस्तित्व म्हणजेच घराचा आत्मा आहे हो. तिच्या हातून जे काही घडतं त्यात फक्त कामच नाही, तर तिचं हृदय, तिचं समर्पण आणि तिचं निस्सीम प्रेम दिसतं. ती घराच्या प्रत्येक सदस्याला बांधून ठेवणारा एक अतूट धागा आहे. तिचं प्रेम आणि माया म्हणजे घराची खरी संपत्ती आणि शक्ती. ती कधी कुटुंब नावाच्या संस्थेमधील एक मॅनेजर आहे. कशी बघा, सकाळी उठल्यापासून मुलांसाठी चहा, नाश्ता, मुलांचा डबा, नवऱ्याचा डबा, कधी कधी ऑफिसमध्ये स्वतःसाठी पण डबा, आणि हे सगळं करत असताना मल्टीटास्क म्हणतो तसं एकाच वेळेला स्वयंपाक, मुलांना शाळेसाठी उठवणं, सासू सासऱ्यांचा चहा, नाश्ता, औषध, गोळ्या, पाणी. त्याच वेळेला घरातल्या कामाच्या मावशींनी अचानक मारलेली दांडी हे तिचं अधिकचं काम म्हणजे सक्तीचा ओव्हरटाईमच करून घेतं. आणि ती जर पूर्णवेळ गृहिणीच असेल, म्हणजे नोकरी करत नसेल, तर मग काय विचारूच नका. जरा कुठे दुपारच्या वेळेला हुश्य म्हणून पाठ टेकली की वाजली दारावरची बेल. काकू, जरा शेजारच्या काकूंचं पार्सल ठेवून घेता का हो? म्हणून त्या पार्सल आणणाराचा अर्जविस्वर. मग ही माऊली नाही कसं म्हणणार? घेतलं ठेवून. मग शेजार धर्म म्हणून कुणाची किल्ली ठेव, कुणाची अमुक वस्तू तमुकला दे. कारण समाज ऋण आणि शेजार धर्म जपणारी ती जर घर आणि नोकरी करणारी असेल तर मग आणखीनच तारेवरची कसरत. धावाधाव आणि पळापळ रोजचीच. वेळेत निघा, सुरक्षित ऑफिसला पोहोचा, ऑफिसला पोहोचल्यावर घरात फोन करून घरची काळजी घेत राहा, ऑफिस सुटल्यावर येताना भाजी दूध घेऊन परत, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करा, त्यात भर म्हणून मुलांचा अभ्यास, गृहपाठ, घरातील ज्येष्ठांची औषधं, पथ्य, पाणी वगैरे 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 संपतच नाही हो. याबरोबरच घरातील सणवार, पै पाहुण्यांचे लग्न समारंभ, पाहुण्यांची उठबस, इकडच्या आणि तिकडच्या लोकांचा मानसन्मान, हे सगळं तिनंच करायचं असा आपल्या कुटुंबाचा अलिखित नियमच आहे जणू. सकाळपासून रात्रीपर्यंत तिची कामं कधीच संपत नाहीत. ती स्वतःसाठी वेळ न देता घरासाठी सतत झटत असते. तिच्या हातातल्या कामात तिचं मनही गुंतलेलं असतं. तिला स्वतःसाठी फार काही नको असतं. हवं असतं ते फक्त समाधान आणि समाधान. कुटुंब सुखी असेल तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतो. तिला स्वतःच्या सुखापेक्षा इतरांचं सुख हे जास्त महत्वाचं असतं. ती नसलेल्या घराचं स्वरूप निर्जीव असतं. ती घराचं निखळपण जपत असते. ती नसेल तर त्या घराचं अस्तित्वच हलतं. ती घराच्या कानाकोपऱ्यात वसते, प्रत्येक नात्यात झिरपते आणि प्रत्येक मनाला सांधत असते, कुठल्याही प्रकारचा तडा न जाऊ देता. ती म्हणजे घराचा आत्मा आहे. ती आहे घराची शक्ती. ती आहे घराची ऊर्जा आणि तिचं योगदान हे अमूल्य आहे. आणि तिचं महत्त्व प्रत्येक घराने जाणलं पाहिजे. ती आहे म्हणून तो आहे, आणि ते दोघे एकत्र आहेत म्हणून नांदा सौख्य भरे आहे. होय ना?
कशी वाटली गो कथा? जरूर कळवा. माझा फोन नंबर आहे 9923359609. धन्यवाद.